श्लोक 80वा. श्रीराम धरा श्रीवरा त्या हरांतराते, तरा दुस्तरा त्या परासागराते, सरावी सरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मत्सराते. श्रीराम. श्रीरामाला आपलंसं करून घ्या असं समर्थ पुन्हा पुन्हा सांगतायत. त्यामुळं हा भवसागर आपण सहज तरून जाऊ शकू. या श्लोकाची रचना समर्थांनी मनोरंजक आणि अनुप्रासयुक्त केलेली आहे. रा हे अक्षर या श्लोकामध्ये 16 वेळा आलेलं आहे. श्रीवर म्हणजे भगवान विष्णू, श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचा वर म्हणजे विष्णू. राम हा विष्णूचा अवतार. तेव्हा समर्थ म्हणतात, अशा या परमात्म्याला स्वतःच्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवा. हरा अंतराते, हरा म्हणजे भगवान शंकर, शंकराच्या अंतःकरणात ज्याचा निवास आहे अशा रामाला तुम्ही घट्ट धरून ठेवा, म्हणजे तुमच्या हृदयात त्याचं स्थान पक्क करा. हरा अंतराते याचा दुसरा अर्थ असा आहे की अंतर म्हणजे मन, त्या मनालाच पूर्णपणे नाहीसं करा. मनाला अमन केलं म्हणजे उन्मनी अवस्थेमध्ये स्वरूप साक्षात्कार होईल. परमेश्वराला असं घट्ट धरून ठेवलं, त्याला आपलंसं केलं की हा विशाल भवसागर सहज तरून जाता येईल. मानवी जीवन हे अस्थिर आहे. या प्रपंचामध्ये कोणती संकटं येतील हे सांगता येत नाही. हा संसाररूपी सागर तरून जायला अतिशय दुस्तर म्हणजे खूप कठीण आहे. सागराकडं पाहिल्यावरती त्यातून तरून जाण्याची खूप भीती वाटते. खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा या प्रपंचाला अतिविशाल मायासागराची उपमा दिलेली आहे. श्री शंकराचार्य म्हणतात, पांडुरंगाच्या भक्ताला एरवी अत्यंत खोल वाटणारा भवसागर परमेश्वराच्या सानिध्यानं खोल वाटतच नाही. तू माझा हात धर, माझ्यावर विश्वास ठेव, मग तुला समजेल की हा भवसागर फार खोल नाही, असं परमेश्वर सांगतात. या भवसागराची खोली जास्तीत जास्त कमरे इतकी आहे. हे भक्तांना पटवून देण्यासाठी पांडुरंगानं कमरेवर हात ठेवलेले आहेत. एखाद्या ठिकाणाहून पात्रातून पलीकडे जाण्यासाठी आपण दोरीचा आधार घेत चालतो, पण ती दोरी तुटली तर मात्र आपण कमी पाण्यातसुद्धा गटांगळ्या खाऊ शकतो. तसंच समर्थ सांगतात, जर तू अनुसंधानरूपी दोरी घट्ट धरून ठेवलीस तर तू अजिबात बुडणार नाहीस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनेक प्रकारची साधनं वापरली तरी हा मायारूपी भवसागर तरून जायला दुस्तर आहे. पण भगवंताच्या भक्ताला मात्र ती थडी आटून नाहीशी झाल्यासारखं वाटतं. परमेश्वराच्या चिंतनाचा आधार घेतला तर तिच्यातून तरून जाणं हे कष्टाचं, धोक्याचं वाटत नाही, तर कोरड्या पात्रातून चालत जाण्या इतकं ते सोपं वाटतं. मग हे करण्याचा उपायही ते सांगतायत. ज्याला धरणं दुर्भर आहे त्याला विसरून जा. दुर्भर म्हणजे कितीही भरलं तरी भरलं जात नाही. एका सुभाषितकारानं विनोदानं जपासून सुरू होणाऱ्या 5 दुर्धर गोष्टी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे, एक, जावई. यांना कितीही लिहिलं तरी जा वाया म्हणजे वायात जातं. अर्थात आत्ताच्या काळामध्ये असे जावई कमीच पाहायला मिळतात. जठरो म्हणजे आपलं पोट, ते कितीही भरलं तरी तृप्त होत नाही. सकाळी पंचपक्वान्नाचं जेवण केलं तरी संध्याकाळी दहीभात खायची इच्छा होतेच. भगवंताच्या अनुसंधानाचा सतत अभ्यास करणाऱ्या योग्याला भिक्षा मागण्याची परवानगी यासाठीच समर्थांनी दिलेली आहे. कारण पोटापुरतं मिळाल्यावरच परमार्थाचा विचार करणं आणि पोटाचा विचार बाजूला ठेवणं हे शक्य होणार आहे. तिसरा शब्द आहे जाया म्हणजे पत्नी. स्त्रियांना कितीही साड्या आणि दागिने दिले तरी कमीच वाटतात. चौथा शब्द जातवेदो म्हणजे अग्नी. त्यामध्ये कितीही इंधन टाका, तो शांत होण्याच्या ऐवजी भडकतच राहतो.
आणि 5वा शब्द ज पासूनचा आहे जलाशय, म्हणजे समुद्र. समुद्राला कितीही नद्या मिळाल्या तरी तो अतृप्तच राहतो. या सर्व गोष्टींना कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नाही. त्यांना विसरून जाणं, त्यांना दूर सारणं हाच त्यावरचा सोपा उपाय आहे. या अतृप्तीच्या भावनेतून मत्सराचा जन्म होतो. समर्थांनी मत्सराला निकराची म्हणजे गाढवाची उपमा दिलेली आहे. मत्सरानं आपलं मन अशांत होतं आणि चित्त दूषित होतं. त्यामुळं मत्सराचं समर्थन करता येत नाही. मला मिळावं वाटणं ही नैसर्गिक भावना आहे, पण मला न मिळता ते दुसऱ्याला मिळालं म्हणजे जो जळफळाट होतो तो म्हणजे मत्सर. काम, क्रोध आणि त्यापासून उत्पन्न होणारा मत्सर निर्माण होणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. त्यासाठी तो नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. दुर्भर असणाऱ्या कामनेच्या वृक्षावर वाढलेल्या काम, क्रोध आणि मत्सर या फांद्यांनी भरलेला संसाराचा हा वृक्ष पूर्णपणे तोडणं शक्य नसतं. त्यांचा विस्तार हळूहळू कमी करावा लागतो. म्हणून समर्थ म्हणतात, मत्सराशी नेटानं झुंज द्या, तो नाहीसा करा, म्हणजे दुर्भर अशा विषयांना, कामनांना विसरणं सोपं जाईल. बळ नसलेल्या शत्रूचा निःपात करणं सोपं असतं. ज्या चित्तात मत्सर असेल ते चित्त नामाच्या ऐवजी मत्सराचं चिंतन करेल आणि मनाचं समाधान नष्ट करेल. त्यासाठी भगवंताला आपलेपणानं हृदयाशी धरा, असं समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. धरा श्रीवरा त्या हरा अंतरा ते, तरा दुस्तरा त्या परा सागरा ते, सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते, करा निकरा त्या खरा मत्सरा ते. श्रीराम.